वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. आजच्या या सखोल चर्चेत म्हणजे आपल्या या डीप डाईव्हमध्ये स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो म्हणजे एका मोठ्या आर्थिक बदलाचा साक्षीदार आहे. हो, आणि तो विषय म्हणजे पंजाब नॅशनल बँक. अगदी बरोबर. PNBचे आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीची निकाल. आज आपण या निकालांचं आणि त्यांच्या ओव्हरऑल स्ट्रॅटेजिक ग्रोथचं अतिशय सविस्तर विश्लेषण करणार आहोत. नक्कीच, कारण कंपनीच्या प्रेझेंटेशनमध्ये खूप रंजक माहिती समोर आली आहे. कसे हे जे तिमाही निकाल असतात ना, ते मला नेहमी एखाद्या व्यक्तीच्या फुल बॉडी हेल्थ चेकअप सारखे वाटतात. अच्छा, म्हणजे कसं काय? म्हणजे बघा ना, वरवर पाहता ती व्यक्ती एकदम निरोगी आणि फिट वाटू शकते, म्हणजे आपल्या बँकेचा नफा. पण खरा खेळ कुठे असतो, तर तो आतल्या कोलेस्ट्रॉल आणि ब्लड प्रेशरमध्ये असतो. बरोबर. बँकांच्या बाबतीत बोलायचं तर हे कोलेस्ट्रॉल म्हणजे त्यांचे NPA आणि मार्जिन्स. अगदी समर्पक उदाहरण दिलं तुम्ही. आणि हे जे PNBचं आत्ताचं रिपोर्ट कार्ड आलंय ना, ते वरवर पाहता खरंच खूप स्ट्रॉंग किंवा मजबूत वाटतंय. हो, आकडे तर तसेच दिसतायत. पण कसं आहे, या आकड्यांच्या आत काही लपलेले बारकावे आहेत ज्यांचं विश्लेषण करणं खूप गरजेचं आहे. बरोबर. आणि म्हणूनच आजच्या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे की PNBचे हे जे वाढलेले नफ्याचे आकडे आहेत ते खरोखरच शाश्वत आहेत की त्यात काही धोके लपलेले आहेत हे समजून घेणं. एक्झॅक्टली. कारण चित्र नेहमीच फक्त काळे आणि पांढरे नसते. हो ना. तर मग आपण थेट सुरुवात करूया. सगळ्यात आधी नफा आणि उत्पन्नाचा आलेख बघूया, म्हणजे द बिग पिक्चर. द बिग पिक्चर. बँकेचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट, बापरे, तब्बल 5,225 कोटींवर पोचलाय. हो, ही खूप मोठी झेप आहे. आणि मागील वर्षाच्या तुलनेत बघितलं तर ही वाढ 14.4% इतकी आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट सुद्धा 7,500 कोटींवर गेलाय. म्हणजे तिथेही जवळपास 10.7% वाढ आहे. हो. आणि त्यांचा EPS म्हणजे अर्निंग पर शेअर जो आहे तो ₹4.55 आलाय. तिथेही 14% वाढ. सगळे आकडे एकदम दुहेरी अंकात म्हणजे डबल डिजिटमध्ये वाढतायत. पण इथेच मला एक मोठा प्रश्न पडतोय. म्हणजे नफ्यामध्ये 14% वाढ ही कागदावर खूप आकर्षक दिसते, जणू एखाद्याला दुहेरी अंकात पगार वाढ मिळालीये. बरोबर. पण जेव्हा आपण त्यांचा एकूण महसूल म्हणजे रेव्हेन्यू बघतो तो 32,798 कोटी आहे आणि त्यात फक्त 1% वाढ झालीये. हो, फक्त 1%. मग जर रेव्हेन्यू फक्त 1% वाढलाय तर हा नफा अचानक 14% कसा काय वाढला? म्हणजे ही केवळ आकडेवारीची जादू तर नाहीये ना? नाही, हा खूप चांगला आणि लॉजिकल प्रश्न आहे. पण ही जादू नाहीये. महसूल आणि नफ्यामधील हा जो विरोधाभास आहे ना, तो बँकेची कमाई खऱ्या अर्थाने मजबूत होत असल्याचं लक्षण आहे. असं? ते कसं काय? म्हणजे बघा, जेव्हा बँकेचा एकूण महसूल स्थिर राहतो पण तरीही निव्वळ नफ्यात एवढी मोठी वाढ दिसते, तेव्हा त्याचा सरळ अर्थ असा असतो की बँकेने आपला खर्च कमी केलाय. अच्छा, म्हणजे पैशांची गळती थांबवलीये? अगदी बरोबर. मागील अनेक वर्षांपासून PNBचा सर्वात मोठा खर्च हा त्यांच्या ऑपरेशन्सचा नव्हता, तर तो बुडीत कर्जांचा होता. हो, बुडीत कर्जांसाठी कराव्या लागणाऱ्या प्रोव्हिजनिंगचा होता. आता आपण पाहतोय की या खराब कर्जांसाठी बाजूला काढावी लागणारी ही रक्कम त्यांनी खूप कमी केली आहे. म्हणजे जे पैसे आधी नुकसानीची तरतूद म्हणून अडकून पडत होते ते आता थेट निव्वळ नफ्यामध्ये जोडले जातात. एक्झॅक्टली. त्यामुळे रेव्हेन्यू नाही वाढला तरी चालेल, पण खर्च कमी झाल्यामुळे नफा वाढलेला दिसतोय, आणि हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. आणि यावरूनच आपण एका अत्यंत महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. म्हणजे नफा वाढण्यामागचं मुख्य कारण हेच आहे की बँकेने आपला सर्वात मोठा आजार नियंत्रणात आणलाय. हो, त्यांच्या NPA नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. हो. तर आता आपण त्यांच्या या स्वच्छता मोहिमेकडे म्हणजे ॲसेट क्वालिटीकडे वळूया. नक्कीच, कारण इथे खरी सुधारणा झाली आहे. बँकेचा ग्रॉस NPA जो आधी 3.95% होता तो आता थेट 2.95% खाली आलाय. म्हणजे पूर्ण 1%ची घसरण एवढ्या मोठ्या बॅलन्स शीटवर हे खूप मोठं अचीवमेंट आहे. आणि नेट NPA तर 0.40% वरून थेट
0.29% सुधारलाय. म्हणजे जणू काही अतिशय कडक डाएट फॉलो करून बँकेने आपलं खराब कोलेस्ट्रॉल 1% कमी केल्यासारखं आहे. अगदी बरोबर. आणि आता त्यांचं भांडवल म्हणजे जी कॅपिटल पोझिशन आहे ती 17.74% एकदम तंदुरुस्त आहे. हा जो त्यांचा CRAR आहे तो खूप मजबूत वाटतोय. हो, आणि म्हणूनच या निकालातील हा सर्वात मोठा पॉझिटिव्ह ट्रिगर आहे. अच्छा, म्हणजे हे सर्वात महत्वाचं आहे. हो ना, कारण खराब कर्जे कमी होणे याचा अर्थ काय, तर बँकेला भविष्यातील संभाव्य नुकसानीसाठी कमी पैसे राखून ठेवावे लागतात. म्हणजे प्रोव्हिजनिंग कमी करावं लागतं. बरोबर. आणि हे जे 17.74% एवढं मजबूत भांडवल आहे ना, त्यामुळे भविष्यातील वाढीसाठी बँकेकडे आता मुबलक पैसा उपलब्ध आहे. म्हणजे आता त्यांना फक्त स्वतःचा बचाव करण्याची गरज नाहीये. नाही, मुळीच नाही. जेव्हा एखादी बँक आपले जुने आजार बरे करते आणि तिच्याकडे भरपूर ताजे भांडवल असते, तेव्हा ती बँक आक्रमकपणे नवीन कर्जे वाटायला मोकळी होते. आणि PNBने नक्की हेच केलंय. पण त्यांनी आपला मोर्चा नक्की कोणत्या क्षेत्राकडे वळवलाय हे पाहणं जास्त रंजक आहे. हो, कारण त्यांची लेंडिंग इंजिन आता फुल स्पीडमध्ये काम करतीये. तर आपण त्यांच्या कर्ज वाटप आणि डिजिटल क्रांतीकडे वळूया. त्यांचे ग्लोबल ॲडव्हान्सेस म्हणजे एकूण कर्ज वाटप बघितलं तर त्यात 12.7% वाढ झालीय. आणि त्यांनी आपला फोकस जो RAM सेक्टर आहे म्हणजे रिटेल, ॲग्रिकल्चर आणि MSME त्यावर ठेवलाय. तिथे 12.1% वाढ आहे. बरोबर. पण त्यातले आतले आकडे जास्त बोलके आहेत. हो ना, MSME कर्जांमध्ये जवळपास 20% वाढ, रिटेल कर्जांमध्ये 18% वाढ. पण इथे मला एका आकड्याने खरंच थक्क केलं. कोणता आकडा? वाहन कर्जे म्हणजे व्हेइकल लोन्समध्ये तब्बल 35.1% प्रचंड वाढ झालीय. हो, 35% ही खरंच खूप मोठी उडी आहे. अरे बापरे, म्हणजे रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक नवीन गाडीला PNB फायनान्स करतेय की काय असा प्रश्न मला पडला. पण एक सरकारी बँक म्हणजे PSU बँक रिटेल सेक्टरमध्ये इतकी आक्रमक होत आहे, हे खरंच सुरक्षित आहे का? बघा, यावर मॅनेजमेंटने खूप स्पष्टीकरण दिलंय. त्यांच्या कॉमेंट्रीचा संदर्भ घ्यायचा झाला तर मॅनेजमेंटने स्पष्ट केलंय की रिटेल, MSME आणि कृषी क्षेत्रावरच त्यांचा फोकस राहील. म्हणजे कॉर्पोरेट कर्जांपासून ते लांब राहतायत. हो, कारण तिथेच आधी प्रॉब्लेम झाला होता. आणि ही जी रिटेलमधील वाढ आहे ती सस्टेनेबल किंवा शाश्वत ठेवण्यावर त्यांचा भर आहे. अच्छा. आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही 35% वाढ साध्य करण्यासाठी त्यांनी जे हत्यार वापरले ते खूप महत्वाचं आहे. तंत्रज्ञान, डिजिटल बँकिंग. अगदी बरोबर. डिजिटल बँकिंगमध्ये त्यांनी खूप मोठी मजल मारली आहे. त्यांचे UPI ट्रान्झॅक्शन्स 21% वाढलेत. आणि त्याहूनही धक्कादायक म्हणजे त्यांचे व्हॉट्सॲप बँकिंग युजर्स चक्क 77% वाढलेत. बाप रे, 77%? हो, आणि हे काय दर्शवतं तर एक पारंपरिक सरकारी बँक आता अतिशय वेगाने डिजिटल लेंडिंगकडे वळत आहे. व्हॉट्सॲपमुळे त्यांना ग्राहकांपर्यंत पोचणं खूप सोपं आणि स्वस्त झालंय. म्हणजे बँकेने भरपूर कर्जे वाटली आणि डिजिटल प्रगतीही केली. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय. पण या आक्रमक कर्जवाटपात बँक खरोखरच पुरेसा मार्जिन किंवा फायदा कमवत आहे का? इथेच खरा प्रॉब्लेम सुरू होतो. हो, कारण इथेच आपल्याला या चित्रातील काही त्रुटी आणि लपलेले धोके दिसू लागतात. आपण आता मार्जिनवरील दबाव आणि ठेवींचा विचार करूया. नक्कीच. आकडेवारी पाहता बँकेच्या ज्या ठेवी आहेत म्हणजे डिपॉझिट्स त्या 9.2% वाढून 17,11,000 कोटींवर पोहोचल्यात. हो, ठेवी वाढल्यात. पण त्यांचा जो कासा रेशो आहे CASA तो थोडा कमी होऊन 37% आलाय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं नेट इंटरेस्ट इन्कम म्हणजेच NII ते 3.5% चक्क कमी झालंय. बरोबर. आणि मार्जिन पण घसरलाय. हो, नेट इंटरेस्ट मार्जिन म्हणजे NIM तो 2.57% खाली घसरलाय. सोबतच ट्रेजरी इन्कममध्येही मोठी घट झाली आहे. आता इथे मला ना एक अत्यंत तर्कशुद्ध विरोधाभास जाणवतोय. म्हणजे एक मिनिट थांबा, जर बँकेची कर्जे वेगाने वाढत आहेत, जसं आपण मगाशी वाहन कर्जांमध्ये पाहिलं की 35% वाढ आहे, तर मग व्याज उत्पन्न म्हणजे NII 3.5% कमी कसं होऊ शकतं? हो, ऐकायला थोडं विचित्र वाटतं. हे तर गणितच चुकत असल्यासारखं वाटतंय मला. कर्ज वाढतायत पण त्यातून मिळणारा पैसा कमी होतोय. नाही, गणित चुकत नाहीये. मी तुम्हाला अतिशय शांतपणे यामागील व्हाईट मॅटर्स म्हणजे हे का महत्वाचं आहे ते उलगडून सांगतो. हो प्लीज, कारण हे समजायला थोडं कठीण आहे. कसं आहे, कर्ज वाढली असली तरी बँकेचा जो कासा रेशो आहे ना
करंट अँड सेव्हिंग्ज अकाउंट तो कमी झालाय. अच्छा, म्हणजे चालू आणि बचत खात्यातील पैसे कमी झालेत. हो, आणि कोणत्याही बँकेसाठी कासा हा सर्वात स्वस्त निधी असतो, कारण त्यावर बँकेला खूप कमी व्याज द्यावं लागतं. आता हा स्वस्त निधी मिळणं कमी झाल्यामुळे बँकेला बाजारातून निधी उभारण्यासाठी जास्त व्याज मोजावं लागत आहे. म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याज द्यावं लागतंय. एक्झॅक्टली. त्यांचा कॉस्ट ऑफ फंड्स वाढलाय. आणि दुसरीकडे कर्ज बाजारात प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळे ते ग्राहकांवर खूप जास्त व्याजदर लादू शकत नाहीत. म्हणजे महाग पैसा घ्यायचा आणि स्वस्तात वाटायचा. अगदी तेच. आणि त्यामुळेच बँकेच्या लेंडिंग मार्जिन्सवर प्रचंड दबाव आला आहे. म्हणूनच त्यांचा NIM 2.57% घसरलाय. अच्छा, आता समजलं. आणि सोबतच तुम्ही म्हणालात तसं ट्रेजरी इन्कम कमी होणे हा देखील एक स्पष्ट निगेटिव्ह रिस्क आहे. म्हणजे एका बाजूला सुधारलेला NPA आणि वाढती कर्जे आहेत, तर दुसऱ्या बाजूला मार्जिनवरील दबाव आणि महागड्या ठेवी आहेत. या दोन परस्पर विरोधी गोष्टींचा बँकेच्या भविष्यावर म्हणजे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्ममध्ये काय परिणाम होईल? जर आपण भविष्यातील वाटचाल बघितली तर क्वार्टर ऑन क्वार्टर आकडेवारी म्हणजे डिसेंबरच्या तुलनेत आताचे आकडे जवळपास फ्लॅट किंवा स्थिर आहेत. हो, रेव्हेन्यू स्थिर आहे आणि नफा किंचित वाढलाय. बरोबर. तरीही या एकंदर निकालाला विश्लेषणांनी स्ट्रॉंग असंच रेटिंग दिलंय. अच्छा. शॉर्ट टर्ममध्ये बघायचं झालं तर स्टॉकवर पॉझिटिव्ह टू माइल्डली पॉझिटिव्ह परिणाम अपेक्षित आहे. पण लाँग टर्ममध्ये चित्र थोडं वेगळं असू शकतं. ते कसं? लाँग टर्ममध्ये जर NPA आणखी कमी झाला, कर्जवाटपाची गती अशीच टिकून राहिली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे जे घसरते मार्जिन्स आहेत ते स्टेबलाइज झाले तरच त्यांची वाटचाल ग्रॅज्युअली पॉझिटिव्ह राहील. हो, म्हणजे थोडक्यात सांगायचं तर हा असा एक विद्यार्थी आहे ज्याने ओव्हरऑल A ग्रेड मिळवली आहे. हो, बरोबर. पण शिक्षकांनी शेरा दिला आहे की मुलाने गणितात म्हणजे मार्जिन्सच्या विषयात अधिक लक्ष देण्याची गरज आहे. अगदी योग्य उपमा दिलीत तुम्ही. आणि मॅनेजमेंटचा प्रयत्न आता ॲसेट क्वालिटी आणखी सुधारण्यावरच आहे. गुंतवणूकदारांसाठी सर्वात महत्त्वाची अट हीच आहे की जोपर्यंत संपूर्ण PSU बँकिंग सेक्टर मजबूत राहतो आणि PNBचे मार्जिन स्थिर होतात तोपर्यंत बँकेचा पाया भक्कम राहील. म्हणजे मार्जिन सुधारणं हेच आता त्यांचं मुख्य टार्गेट असलं पाहिजे. नक्कीच. तर मग आपण आत्तापर्यंतच्या चर्चेचा थोडक्यात सारांश बघूया. PNBने आपले ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट्स अतिशय यशस्वीरित्या स्वच्छ केले आहेत. हो, NPA खूप छान कमी केलाय. आणि रिटेल सेक्टरमध्ये विशेषतः वाहन कर्ज आणि डिजिटल बँकिंगमध्ये त्यांनी खूप मोठी मुसंडी मारली आहे. पण या वेगाला नॅरो होत जाणाऱ्या मार्जिन्सचा म्हणजे घसरत्या NIMचा ब्रेक लागण्याची शक्यता अजिबात नाकारता येत नाही. अगदी बरोबर. हेच त्यांचं सर्वात मोठं आव्हान आहे. पण आजची ही चर्चा संपवताना मला एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडावासा वाटतो. मगाशी आपण बघितलं की त्यांच्या व्हॉट्सॲप बँकिंग युजर्समध्ये तब्बल 77% प्रचंड वाढ झालीय. हो, तो आकडा खरंच मोठा होता. आता जरा विचार करा, एवढ्या मोठ्या प्रमाणावर जो ग्राहकांचा डिजिटल डेटा या सरकारी बँकेकडे जमा होत आहे त्याचं पुढे काय होऊ शकतं? डेटा इज द न्यू ऑइल असं म्हणतात. अगदी तेच. या डेटाचा वापर करून भविष्यात बँक इतर फायनान्शियल प्रॉडक्टचं क्रॉस सेलिंग करू शकेल का? म्हणजे एखाद्याने वाहन कर्ज घेतलंय तर त्याला इन्शुरन्स विकणे किंवा म्युच्युअल फंड्स ऑफर करणे. हे शक्य आहे आणि खूप फायदेशीरही ठरू शकतं. हो ना. आणि मार्जिनवरील जो दबाव आज आपल्याला दिसतोय त्यावर मात करण्यासाठी हाच डेटा बँकेचं सर्वात मोठं आणि छुपं हत्यार ठरू शकेल का? हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. नक्कीच. हा एक वेगळा आणि खूपच रंजक दृष्टिकोन आहे. तर मग याच विचार करायला लावणाऱ्या शक्यतेसोबत आपण आजचा हा सखोल अभ्यासपूर्ण प्रवास इथेच थांबूया. नवीन माहिती आणि अशाच विश्लेषणासह लवकरच भेटू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.